मी ज्ञानेश्वर म्हात्रे उर्फ नाना आणि त्याचबरोबर गोपीनाथ शेठ खरबे यांना विनंती करेन आणि पूर्ण टीम या 40+ सर्व खेळाडू याचे आपण एक सर्वात एक विशेष सन्मान या ठिकाणी वीरेंद्रजी सिंग साहेब आहेत त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या ठिकाणी करूया आपण त्यांचा सन्मान करतो 40+ चे सर्व खेळाडूंना विनंती करेन की आपण यावं एक शाही सन्मान करायचं आहे यासाठी पाहिलं आपण गेली 2 दिवस ज्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो आणि नेहमीच्या संघाला मोठं त्यांचं पाठबळ असं साई गार्डनचे होनर वीरेंद्र सिंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा केला जातोय सदिच्छा सन्मान त्याचबरोबर कैलास शेठ म्हात्रे उद्योजक यांचा सुद्धा आपण सन्मान करूया आणि सिद्धांत म्हात्रे आपण सुद्धा याचे दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण यावं आपल्या या मानाचा स्वीकार करावा सिद्धांत या कैलास शेठ म्हात्रे यांचं सुद्धा आपण सर्व 40+ खेळाडू आमचे च्या समवेत त्यांचं सुद्धा फार सहकार्य असो आदर्श चषक पडले लागला आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय सर्व ठिकाणी पाहतो आपण 40+ क्रिकेट संघ पडलेला मिलिंदा त्याचबरोबर रुद्र निलेश पाटील ज्यांचे आत्ताच आम्ही सांगितलं की 6.5 लाखाला श्रीनगर के वीर या संघासाठी त्यांची बोली लागली आणि सर्वात तरुण खेळाडू आपल्या साबेगावचा रुद्र निलेश पाटील त्याने इतिहास रचला सर्वात तरुण खेळाडू म्हणून त्याची बोली लागलेली आहे श्रीनगर के वीर या ISPL सीझन 3 साठी त्याचाच करतोय आपण सन्मान चला परिचय या दसरे स्वरूपात संजय म्हात्रे ज्यांनी 2 दिवस अतिशय चांगली कामगिरी पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते पंचांची चांगली कामगिरी झाली त्याबद्दल आमच्या आयोजकांच्या वतीने त्यांचा सुद्धा करतो आपण सत्कार चला संजय म्हात्रे याच आहेत त्याचबरोबर आमचे स्कोरर भावेश पाटील मॅन फ्रॉम उंबारली अत्यंत चांगलं गुणलेखन होतं त्यांचं सुद्धा आपण सत्कार करतोय चला भावेश पाटील त्याचबरोबर कुणाल MTC लाईव्ह ज्याची खूप चांगली क्लिअरिटी विथ क्वालिटी सातत्याने त्यांचं लक्ष स्पर्धेवरती राहिलं त्यांचं सुद्धा आपण करतो या ठिकाणी सन्मान चला कुणाल यायचं आपण त्याचबरोबर आमचे मंडप डेकोरेटर्स चला आणखीन आमचे डीजे वाले
माऊली डीजे सिस्टीम याचा आहे आपला सुद्धा आपण सन्मान करतोय. या माऊली साऊंड सिस्टीम आणि अत्यंत चांगली भूमिका साकारली या ठिकाणी. त्यांचा चांगला आवाज, सातत्याने 2 दिवस क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम आपल्याला पाहायला मिळाला. भाऊ इकडे फोटो बिटो काढा. आता आपले दिवसभर ज्यांनी कॉमेंट्री केली, आपल्या एकदम चांगल्या वाणीने आणि चांगल्या शब्दाने दिवसभर आपल्या पब्लिकचे मनोरंजन केले, ते आपले लाडके जगदीश भाऊ यांचं स्वागत होत आहे. धन्यवाद जगदीश भाऊ. चला आता प्रेझेंटेशन मध्ये जाऊया दोन्ही टीम. चला आपण एडुटनी संघ चला या, आपण प्रेझेंटेशन करणार आहोत. बक्षीस वितरण सोहळा आणि देसाई संघ चला या. किसन म्हात्रे आपला संघ घेऊन या समोर. चला या लवकर. ज्याचं ज्याचं नाव येईल त्यांना आपण लगेच बोलवणार आहोत. चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. या स्पर्धेमध्ये शेवटचा सामना झाला, मेगा फायनलचा अंतिम सामना. त्या सामन्यामध्ये पाहतोय अतिशय चांगली दमदार कामगिरी राहिली आहे. ज्या गोलंदाजाने षटक फेकत असताना आपल्या संघाला कमबॅक करून दिलं, 5 धावा 1 विकेट मिळवला आणि तो खेळाडू ठरलाय साई म्हात्रे, देसाई संघाचा सामनावीर. रुद्रच्या असे आपण पारितोषिक देतो. रुद्र पाटील. चला साई म्हात्रे ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार, कारण त्याने टर्निंग पॉईंट षटक फेकलं, एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली त्या मॅचमध्ये आणि तेथूनच सामन्याला काटणी मिळाली. त्याचबरोबर आता या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर चषक आणि शूज आहे त्याच्यासाठी. आणि फिल्डिंग करत असताना त्या खेळाडूने 5 झेल टिपले आजच्या दिवसामध्ये. त्या खेळाडूचं नाव आहे किशोर भंडारी, एडुटणे संघाचा बेस्ट फिल्डर. शूज आहेत आणि ब्युटिफुल ट्रॉफी हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही गोपीनाथ शेठ खरबे यांना इन्व्हाइट करतो. त्यांच्याच शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतो. बेस्ट फिल्डर या नायकी कंपनीचे शूज आहेत आणि त्याचबरोबर ट्रॉफी सुद्धा जरा जोरदार टाळा द्या. चांगला फोल्डिंग केलं. या पोझिशनला सुद्धा 5 झेल टिपले आजच्या दिवसामध्ये. व्हेरी त्याचबरोबर देऊया आपण या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करणं खूप कठीण होतं, कारण पाटा खेळपट्टी आहे
आणि या पाटा खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना ज्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट मिळवला, चषक व शूज आहे त्यांच्यासाठी, आणि तो बेस्ट बॉलर ठरलाय फिरकीचा गोलंदाज दिलीप पाटील. आणि हे पारितोषिक कैलास शेठ म्हात्रे त्यांच्याच शुभास्य देऊ. शूज आणि ब्युटिफुल ट्रॉफी पहा मिळतो आपल्याला. त्याचबरोबर पुढचं पारितोषिक बेस्ट बॅटर या स्पर्धेतील ज्याच्या बॅटमधून सातत्याने धाबा आल्या आणि धाबा येत असताना त्याने सामने आपल्या टीमसाठी जिंकून दिल्या, त्या खेळाडूच्या या स्पर्धेमध्ये 77 धाबा चांगल्या बॅटच्या सहाय्याने आल्या आणि तो खेळाडू ठरलाय सलामीचा ओपनिंग प्लेअर नितीन पाटील एटुटणे संघाचा बेस्ट बॅटर सिद्धांत म्हात्रे यांच्या शुभाशय आपण ही ब्युटिफुल ट्रॉफी आणि जागृती स्पोर्टच्या वतीने एक बॅट देतोय नितीन पाटीलला. व्हेरी वेल बॅट. जागृती स्पोर्टच्या वतीने बॅट आहे बस बॅट्समनसाठी. एक ब्युटिफुल ट्रॉफी पहा मिळतो आपल्याला. त्याचबरोबर आता देऊया स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी अर्थातच रनरअप संघ दुसऱ्या क्रमांकावरती आजच्या दिवसामध्ये खूप चांगला त्यांचा खेळ राहिला, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये विजयाने त्यांना हुलकावणी दिली. हरकत नाही आहे, जय पराजय हा क्रिकेटमधील एक भाग आहे, त्यामुळे आपण आता हरला पुढच्या वेळेस काय चुकलं ते आपलं पहा. आणि मी विनंती करेन पाहुणे मंडळी, चला वीरेंद्र सिंग सर आहेत आणि कैलास शेठ म्हात्रे, गोपीनाथ शेठ खरबे यांना इन्व्हाइट करतोय की आपण यावं आणि या दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय टीम गावदेवी एटुटणे 40+. गावदेवी माते की बुवा अभिनंदन. हा आता प्रथम पारितोषिक देवया या सीझनला 5वी त्यांची ट्रॉफी आहे. 5वी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतं आणि ट्रॉफी त्यांनी सांगितले त्यांच्या टीमने की आम्ही ती सुपूर्द करतोय. गेली कित्येक वर्ष आमच्या संघाला ते स्पॉन्सर राहिल्यात, टी शर्ट स्पॉन्सर करतात ते परी ट्रान्सपोर्टचे ओनर सन्माननीय प्रमोद शेठ वसंत म्हात्रे देसाई गाव यांना ती ट्रॉफी देणार आहेत. तर कोणी असतील तर या आपण प्रमोद शेठ या प्रमोद शेठ उपस्थित आहेत आणि संघ जय वागेश्वर देसाई ए याचे पूर्ण हा ठरला या स्पर्धेतील विजेता संघ अर्थातच विनरअप 5वी ट्रॉफी आहे या सीझनला. अतिशय चांगला दमदार खेळ राहिला यावर्षी. हा संघ अत्यंत भन्नाट फॉर्ममध्ये पाहा मिळतोय, कारण चांगले चांगले खेळाडू, गेम प्लॅनिंग त्यांचं फार चांगलं असतो. शेवटपर्यंत ते सामना सोडत नाही आहे, कारण अनुभवी खेळाडू आहेत त्यांच्याकडे आणि त्यामुळेच ते या सीझनला 5वी ट्रॉफी आहे चॅम्पियन पदाची. विजय असो.
चला आता शेवटचं प्राइज राहिलं ज्याच्यावरती सर्वांचं लक्ष असं. चला आता थोडं फोटो सेशन कमी करा. टीम एडुटने संघ जरा एकच मिनटं या आणि देसाई संघ आपण सुद्धा. शेवटचं पारितोषिक राहिलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अर्थातच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वांना इम्प्रेस केलं. त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आल्या. वीरेंद्र सिंग सर आहेत आणि त्याचबरोबर गोपीनाथ शेठ खरबे यांच्या वतीने देतोय आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सायकल बायसिकल. आणि तो खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून अद्यापपर्यंत या काल आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर धावा आल्या. तो खेळाडू टीम नाहीये, बऱ्याच जणांचं लक्ष नाहीये. त्यामुळे ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 99 धावा केल्या, 2 विकेट मिळवले, ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला आणि तो या सायकलवरती घरीच जाणार आहे आता. आणि त्याचं नाव आहे मालिकावीर उमेश पाटील. हेडुटणे संघाचा आजच्या दिवसामध्ये अर्धशतक 56 धावा एकाच मॅच मध्ये बनवल्या आणि तोच ठरला स्पर्धेतील मालिकावीर उमेश पाटील. यास अत्यंत चांगले ब्युटिफुल ट्रॉफी त्याचबरोबर मालिकावीरासाठी सायकल दिली जाते. उमेश पाटील यांना. ओके उमेश एकच मिनिट. आज एवढं मोठं 40+. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. एकच मिनिट उमेशा, एवढी मोठी स्पर्धा होती, काय सांगशील या स्पर्धेविषयी? आणि आज तुम्ही जिंकता हरता जिंकले काही सामने, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये जिंकायचं होतं तिथे हार पत्करावी लागली. आजचा दिवस एकंदरीत तुमचा चांगला गेला. पहिल्यांदाच एवढं मोठं पारितोषिक मिळालं या स्पर्धेमध्ये, काय म्हणशील एकंदरीत? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि खेळायला पण मजा आली. मॅच हारलो, 11 बॉल 16ची मॅच होती, पण बॅड लक. आज अर्धशतक आलं तुझ्या बॅटमधून, चांगली इनिंग साकारली, काय म्हणशील एकंदरीत त्या इनिंगविषयी आणि त्याचं श्रेय कोणाला देशील? माझ्या 2 कॅच सोडल्या त्याच्यामुळे 50 रन मारू शकलो मी आणि शर्या बोला तर पूर्ण टीमलाच. आता ही सायकल मिळाली आहे, सकाळी मॉर्निंग वॉकला जायला होईल, मुलाला सुद्धा होईल, काय म्हणशील एकंदरीत सायकल मिळाली कितपर्यंत आनंद होतोय? नाही, खूपच बरं वाटलं, लहान पोरगं आहेत चालवायला. ओके थँक्यू. जरा जोरदार टाळ्या एकदा उमेश पाटील यांच्यासाठी. आजचा दिवस अतिशय चांगला त्याचा गेला. बेस्ट मालिकावीराची सायकल त्या मिळाली, बेस्ट ऑफ लक. ही स्पर्धा पाहिली आदर्श चषक पडलेगावची स्पर्धा अत्यंत सर्वांचं लक्ष वेधून घेणारी लक्षवेधी स्पर्धा होती. येथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान आपण केला गेलाय. सर्वांवरती अगदी